माहिती सांगावी, कथन करावी आणि तुमच्यामध्ये एक प्रकारचा बदल घडावा, यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आमची आहे शाळा संवाद अभियान आहे. आम्ही तुम्हाला जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, गेल्या 10 वर्षामध्ये या जगामध्ये प्रचंड उलथापालथी झाल्या, प्रचंड बदल झाले. 15-20 वर्षापूर्वी मी नेहमी सांगतो की मोबाईल नव्हता, घरात केवळ रेडिओ होता आणि आठवड्यात फक्त बिनाका ऐकायचो आपण आम्ही सायानीची. आता रेडिओ आहे, टीव्ही आहे, मोबाईल आहे. एखादी 4 चाकी गाडी गावात आली की लोक दारातून उभा राहायचे किंवा लांब पळून जायचे. आता हार न वाजला तरी उठत नाही, अशी अवस्था आहे. इतका बदल आमच्यामध्ये झालेला आहे. आमच्याकडे मोबाईल आला, आमच्याकडे टीव्ही आला, आमच्याकडे 4 चाकी गाड्या आल्या, 2 चाकी गाड्या आल्या. आमच्या गावात टॉवर उभा राहिले, सिमेंटची जंगलच्या गावामध्ये उभी राहिली आणि प्रचंड मोठा तंत्रज्ञानाचा, माहिती आणि टेक्नॉलॉजीचा प्रचंड प्रमाणातला बदल आपल्या बाजूने येतोय. तो दिवसेंदिवस वाढतो आहे. आजचं नॉलेज उद्या मृत होत आहे, इतकी जगाची परिस्थिती बदललेली आहे. आज सगळं काम हे मोबाईलवर होत आहे. एका क्लिकवर सगळं जग एकत्र येत आहे. आता जर कोल्हापुरात बघितला तर पेट्रोलच्या रांगा लागलेल्या आहेत, कारण लोकांना असं वाटतं की पेट्रोल संपणार आहे. युद्ध कुठं चाललंय इराण आपल्याला माहीत पण नाही, पण त्याचे परिणाम आपल्याला आता इथं भोगावे लागले. इतकं जग जवळ आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? या जगामध्ये तुमच्याकडे कोणतं कौशल्य आहे का? तुम्हाला कोणती भाषा नीट येते का? याच्यावर तुमचं भवितव्य अवलंबून आहे. पूर्वीच्या काळी 7वी पास झाले की मास्टर व्हायचे आणि ओढून नोकरी द्यायची अवस्था होती. आज ती अवस्था उरली नाही, कारण आज प्रचंड स्पर्धा आहे. महावीर महाविद्यालयामध्ये नवलेखकांचं शिबिर होणार आहे. त्यावेळेला मी नुकतंच लिहित होते, 2-3 पुस्तकं झाली होती, पण सातत्याने लिहायला काय नवीन काय लिहायचं हे सुचत नाही. म्हटलं बघू या शिबिरामध्ये आपण प्रवेश घेतला तर काय होतं. आणि मी प्रवेश घ्यायला गेलो. सरांना सांगितलं की मी प्रवेश घेणार आहे. सरांनी नाव विचारलं, प्रवेश प्रक्रिया सांगितली, 7 दिवस घेतलं तिथं प्रवेश. आणि तिथून आल्यानंतर मग प्रक्रिया सुरू झाली. ते नवलेखकांचं शिबिर होतं, हिंदी तर हिंदी भाषिक. आणि असा उपक्रम आयोजित करणारं हिमेव कॉलेज, महावीर कॉलेज होतं.